नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश. वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमे विकली गेली आहेत. वादग्रस्त आमदार प्रणिती शिंदे यांचे वक्तव्य. माकडाच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू. ग्रामस्थांचा वन विभागाविरुद्ध संताप. अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार. मोहोळ येथील रमेश बारसकर यांच्यासह 4 जणांची टोळी सोलापूर जिल्ह्यातून 18 महिन्यांकरिता हद्दपार. आणि नोकरीचे आमिष दाखवून 11,25,000ची फसवणूक. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या संपूर्ण गटाने बुधवार दिनांक 20 मार्च रोजी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील गरवारे हॉलमध्ये रणजितसिंहांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या मोहिते पाटील समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. मंगळवारी अकलूज येथे राज्यातील मोहिते पाटील समर्थकांची बैठक आयोजित केली होती. यावेळी झालेल्या बैठकीत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती. बुधवार दिनांक 20 मार्च रोजी माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विनोद तावडे यासह दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत बरोबरच धैर्यशील मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यासह माळशिरस पंचायत समितीच्या सदस्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यावर स्तुती सुमनं उधळली आहेत. जवळपास 12 वर्षापासून मुख्यमंत्री आणि माझ्यात आपुलकीचं नातं आहे. भाजपने माढा मतदारसंघात रस्त्यांची अनेक कामे केली असून भाजपवाले पक्ष बाजूला ठेवून काम करत असल्याचेही रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. वृत्तपत्रे व प्रसार माध्यमे विकली गेली आहेत. अशा प्रकारचा शोध सतत वादग्रस्त राहिलेल्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी लावला असून त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रणिती शिंदे या पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या बैठकीवेळी बोलत होत्या. यावेळी सत्ताधारी मोदी सरकारवर टीका करताना त्या चक्क प्रसार माध्यमावर घसरल्या. देशातील आणि राज्यातील प्रसार माध्यमे मोदी सरकारला विकली गेलेली आहेत. त्यामुळे खरं सत्य सर्वसामान्यापर्यंत पोहोचतच नाही असं वादग्रस्त वक्तव्य आमदार प्रणिती शिंदे यांनी केल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले असून फेसबुकवर त्यांच्या या विधानाला मोठ्या प्रमाणात ट्रोल ही केले जात आहेत. प्रणिती शिंदे यांचे वडील सुशीलकुमार शिंदे हे गेल्या 5 वर्षापासून क्वचितच दौरा करताना दिसतात. मर्जीतील कार्यकर्त्यासाठी त्यांचा असलेला दौरा म्हणजे जनसंपर्क म्हणणे हे धाडसाचेच ठरेल. अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात न पोहोचता आता निवडणुका तोंडावर आल्यानंतर वडिलांना पुन्हा काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळाल्याच्या आनंदाने त्या भारावून गेल्या असल्या तरी पत्रकारावर घसरणे म्हणजे लोकशाहीच्या 4थ्या स्तंभावर अविश्वास दाखवल्यासारखेच आहे. 5 वर्षांनी प्रचार येतोय. मागच्या वेळेस आम्ही गाफील राहिलो कारण का आम्ही केलेली कामं, आम्हाला अधिकार आहे मतदान मागायला कारण का आम्ही कामं केलेत. शिंदे साहेबांनी कामं केलेत. कदाचित तुम्हाला पण माहिती नसेल कारण का मोदींचा दबाव असेल तुमच्या चॅनलवर. पण शिंदे साहेबांनी केलेली कामं लोकांपर्यंत ही इलेक्शनच्या वेळेस पोहोचवणं गरजेचं असतं. आपण मीडिया बिकाऊ झाला असं भाषणामध्ये म्हणाला. मी म्हणाली नाहीये, आमचे लोक म्हणतात. नाही, तुम्ही भाषणामध्ये सगळेच म्हणतात. हो, सगळेच म्हणतात. मी कुठे म्हणाली? सगळेच म्हणतात. घ्या तुम्ही काय मला नाही तसं नाही. सगळेच म्हणतात आणि सगळेच म्हणतात. सगळ्यांचा मत. माकडाने हल्ला करून चावा घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गिरडी तालुका सांगोला येथे घडली आहे. कृष्णाबाई तातोबा सुतार, वय वर्ष 70 असे माकडाच्या हल्ल्यात मरण पावलेल्या वृद्धेचे नाव आहे. गेल्या अनेक महिन्यापासून गिरडीत माकडाने धुमाकूळ घालत अनेकांना जखमी केले होते. धुमाकूळ घालणाऱ्या माकडांचा बंदोबस्त करावा असे सांगून देखील
वन विभागाने दखल घेतली नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। 20 मार्च रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास कृष्णाबाई तातोबा सुतार वय वर्ष 70 या वृद्ध महिलेवर माकडाने हल्ला करून चावा घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यांना पुढील उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्या मयत झाल्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। मयताचा अहवाल तहसीलदार सांगोला यांच्याकडे पाठवला आहे। याबाबत तानाजी सुतार यांनी सांगोला पोलिसात खबर दिली असून अधिक तपास पोलीस नाईक गोडसे करीत आहेत। सांगोला तालुक्यातील घेरडी गावात माकडाने गावात अक्षरशः उच्छाद मांडला असून अनेकांना चावा घेऊन जखमी केले। गावातील महिला, विद्यार्थी, नागरिकांना चावा घेऊन गंभीररित्या जखमी केले आहे। या माकडांचा त्वरित बंदोबस्त करावा यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत, शाळा व संस्था यांनी वन विभागाला सांगितले होते, परंतु वन विभागाने ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेतली नसल्याने वृद्ध महिलेचा माकडांच्या हल्ल्यात जीव गेला आहे। एका महिलेचा जीव गेल्यानंतर वन विभागाला जाग आली असून माकडांना पकडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत। अज्ञात वाहनाने मोटरसायकल स्वारास जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार सचिन महादेव उबाळे वय वर्ष 34 राहणार मांजरी तालुका सांगोला याचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात मंगळवार दिनांक 19 मार्च रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवरील साळुंके वस्ती येथे झाला। सचिन महादेव उबाळे हा मोटारसायकलवरून जात होता। सांगोला पंढरपूर रोडवरील बामणी येथील साळुंके वस्तीजवळ सचिन उबाळे यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली। या अपघातात जोराची धडक बसल्याने सचिन उबाळे यांचा जागीच मृत्यू झाला। याबाबत महेंद्र माने यांनी सांगोला पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत। मोहोळ येथील रमेश नागनाथ बारसकर याने सोलापूर जिल्ह्यासह परिसरात व मोहोळ तालुक्यात दहशत निर्माण करण्यासाठी व अवैध धंदे चालवण्यासाठी निर्माण केलेल्या टोळीला पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर व संपूर्ण सोलापूर जिल्हा इथून 18 महिन्यांकरता हद्दपार करण्यात आल्याची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केली आहे। यातील टोळी प्रमुख बाळासाहेब विठ्ठल गायकवाड, मोहन महादेव चोरमले, मोहम्मद इब्राहिम बागवान, रवींद्र उर्फ रविराज नागनाथ विभूते, रमेश नागनाथ बारसकर यांनी 52 पत्त्याचा जुगार चालवित असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करूनही त्यांची सुधारणा झाली नाही। त्यांच्या जुगार अड्डा चालवण्यामुळे तरुण पिढी बर्बाद होऊ लागली होती। त्यामुळे मोहोळ पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात मोठ्या प्रमाणात त्यांच्याविषयी असंतोष निर्माण झालेला होता। तरी देखील त्यांच्या वर्तनात एक सुधारणा झाली नाही। पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे ते करीत होते। टोळीतील साथीदार हे सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करीत होते। टोळीच्या भीतीमुळे सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी टोळीस हद्दपार करण्याची कारवाई होण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे पाठवला होता। सदर प्रस्तावाची पंढरपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी सखोल चौकशी करून बेकायदेशीर कृत्यात गुंतलेल्या टोळी प्रमुख व टोळीतील सदस्यावर कारवाई करणे आवश्यक आहे। या टोळीची दहशत असल्याने सार्वजनिक शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी टोळी प्रमुख व टोळीतील सदस्यावर हद्दपार करण्याची कारवाई होण्याबाबत अभिप्राय दिला असल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या सर्वांना तडीपार केले आहे। मर्चंट नेव्हीत नोकरीचे आमिष दाखवून खोटे ओळखपत्र व अपॉइंटमेंट लेटर देऊन 11,25,000 रुपयांची फसवणूक केली आहे। या प्रकरणी दत्तात्रय महादेव सावंत व धनाजी महादेव सावंत राहणार धायटी तालुका सांगोला सध्या पुणे यांच्या विरुद्ध सांगोला पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। रणजित दिलीप जाधव राहणार धायटी तालुका सांगोला यास मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी लावतो असे आमिष दत्तात्रय महादेव सावंत व धनाजी महादेव सावंत यांनी दाखविले। यावेळी दोघांनी रणजित जाधव यांच्याकडून नोकरीसाठी पैसे घेतले। त्यानंतर जाधव यांना ग्रुप 5 या कंपनीचे सिक्युरिटी गार्ड असे खोटे अपॉइंटमेंट लेटर दिले। रणजित जाधव व त्याचा मित्र शिवाजी भगवान सरगर राहणार धायटी यांनी वेळोवेळी 3 ऑक्टोबर 2015 ते 12 ऑक्टोबर 2017 या कालावधीत त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर व त्यांचे मित्र ब्रिज बंधू सिंग यांच्या खात्यावर सुमारे 11,25,000 रुपये जमा केले। इतकी मोठी रक्कम देऊन देखील मर्चंट नेव्हीमध्ये त्यांना नोकरी मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांना समजले। या प्रकरणी रणजित जाधव यांनी दत्तात्रय सावंत व धनाजी सावंत यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। रणजित सिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश। वृत्तपत्र
वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमे विकली गेली आहेत. वादग्रस्त आमदार प्रणिती शिंदे यांचे वक्तव्य. माकडाच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू, ग्रामस्थांचा वन विभागाविरुद्ध संताप. अज्ञात वाहनाच्या धडकेत 1 जण ठार. मोहोळ येथील रमेश बारसकर यांच्यासह 4 जणांची टोळी सोलापूर जिल्ह्यातून 18 महिन्यांकरिता हद्दपार. आणि नोकरीचे आमिष दाखवून 11,25,000ची फसवणूक. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.